गेल्या वर्षी आम्ही मनाचे श्लोकांनी केली, यावर्षी आम्ही तुकाराम गाथेतला एका ओवी आणि त्याच्या अर्थाने करणार आहोत. थोडंसं ते एक्सप्लेन करू शकता, म्हणजे काय असू शकतं त्याच्यामध्ये? हा, तर आता उन्हाळी शिबिर म्हणजे कसं आहे की आता 50 दिवस मुलांना एंटरटेन करायचंय. हल्ली मुलांना घरातल्या घरात 50 मिनिट करणं सुद्धा फार अवघड आहे. तर मग त्यांना आहे ना वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आता समजा एखादं अक्षर आहे, ख अक्षर घेतलं तर मग स्क्रीनवर ते अक्षर दाखवून मग त्यांना ख वरचे फटाफट 1 मिनिटात ते किती शब्द सांगू शकतात. म्हणजे त्यांची जी भाषेची आवड आहे ती त्यातनं निर्माण होती की अरे यांनी 4 सांगितले की मी तर 2च सांगितले, हे एक असेल. किंवा मग एखाद्या ठिकाणी काय करतो, लेखकाचा फोटो आहे, त्यांनी लेखक ओळखून दाखवायचं की कुठले ते. आता जे प्रसिद्ध आहेत आपले, समजा वि स खांडेकर असतील, पु ल देशपांडे असतील, आज वपूंच बद्दल असेल तर ते त्यांना माहित असतात. त्यानंतर मग एखादा शब्द असा घ्यायचा की मंदिर. मग मंदिर शब्द सांगितला की त्याच्याशी निगडीत किती गोष्टी तुम्हाला माहित आहेत. मंदिराला, मग मंदिरात समजा नारळ आहे, मंदिराच्या पायऱ्या आहेत, मंदिरात गाभारा आहे. तर हे त्यांना काय होतं, त्यांच्या मेंदूला ताण पडतो आणि तो भाषेशी निगडीत असतो.